पर्ल्स ऑफ विस्डम प्री स्कूलच्या चिमुकल्यांनी साकारली पंढरीची वारी. विठ्ठल रुक्मिणीच्या वेशातील बालकांनी वेधले लक्ष. दिंडीने परिसरात भक्तिमय वातावरण. येथील मनमाड जीन प्लॉट परिसरातील पर्ल्स ऑफ विस्डम प्री स्कूलच्या वतीने शनिवारी सकाळी बाल वारकऱ्यांची भव्य दिंडी काढण्यात आली. या चिमुकल्यांच्या दिंडीने संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण करत जणू शाळेतच पंढरी अवतरल्याचा प्रत्यय सर्वांना दिला. शनिवारी सकाळी या वारीच्या शोभायात्रेला उत्साहात सुरुवात झाली. दिंडीच्या अग्रभागी स्वराज चौधरी, कुंज अग्रवाल, भूमिका वाघ आणि सिया खैरनार या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माईची हुबेहूब वेशभूषा साकारून सर्वांना श्रींचे दर्शन घडवले. त्यांच्या पाठोपाठ वासुदेवाच्या वेशभूषेतील बालकांनी वारकरी संप्रदायाची परंपरा ताजितवानी केली. या दिंडीत तब्बल 150हून अधिक चिमुकले वारकऱ्यांच्या वेशात विणा, टाळ आणि मृदंगासह सहभागी झाले होते. नऊवारी साडी नेसलेल्या आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या लहानग्या मुलींनी सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले. डीजेच्या तालावर आणि वाद्यवृंदाच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांनीही अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. चिमुकल्यांच्या या दिमाखदार मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसरात एक वेगळीच सकारात्मक आणि भक्तिमय ऊर्जा निर्माण झाली होती. मिरवणुकीची सांगता शाळेच्या हॉलमध्ये करण्यात आली. वारकरी संप्रदायात कार्यरत असलेले पालक विवेक दोडे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची महाआरती करून या कार्यक्रमाची सांगता झाली. आरतीच्या वेळी सर्व चिमुकल्यांनी टाळ मृदंगाचा गजर केल्याने संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले होते. या भक्तिमय सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षिका आणि कर्मचारी नंदिनी बागुल, गायत्री चौधरी, दीपिका हिरे, हर्षिता सोनवणे, रुपाली निकम, दीपाली चौधरी, पूनम चौधरी, अनु गुप्ता, वैशाली वराडे आणि मनशा चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे दिनेश बागुल यांनी उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. जुळवतोय नवा मेळ माऊलीच्या सावलीत, विरानवनात फुलं उमलली. ध्यानाच्या या वाटेवर पाऊल खुणा हरवेली. विठ्ठल माझा निराकार चराच. संपूर्ण जगात आषाढीची वारी म्हणजेच दिंडी हिची ओळख जी निर्माण झाली ती खास दिंडीच्या शिस्तीमुळे. वारकरी मंडळी गेल्या बरेच अनेक वर्षापासून आपण बघतो आहोत. महाराष्ट्राची जी मोठी परंपरा आहे, श्री विठ्ठल आषाढी एकादशी निमित्त जी वारी निघते, त्या वारीची शिस्त, वारीत चालणारे वारकरी अतिशय एका रांगेत आणि शिस्तीत चालत असतात. त्या शिस्तीचं पालन हे जगात एक वेगळी ओळख निर्माण करून दिलं. तीच शिस्त आपल्या शाळेतल्या मुलांना, पालकांना आणि आम्हालाही आणि टीचरांनाही लागो या दृष्टीने दरवर्षाप्रमाणे यावर्षीही पर्ल्स ऑफ विस्डम प्री स्कूलतर्फे आम्ही आषाढीची वारी म्हणजेच दिंडी ही शाळेपासून तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत आम्ही ही दिंडी काढली. या दिंडीमध्ये सर्व मुलं, काही मुलं विठ्ठल रुक्माईच्या, काही मुलं ज्ञानदेव तुकारामांच्या, तर काही ज्ञानेश्वर माऊलींच्या, तर काही मुलं वासुदेवाच्या रूपात होते. पालकांची मेहनत, मुलांचे कॉस्ट्यूम बनवणे, मुलांचा पूर्ण गेटअप तयार करणे, त्यांना प्रॉप्स देणे, ही सर्व मेहनत. आणि हे बघता याच्यातनं आम्ही पहिले 5 बक्षिसे मुलांना देतो, ज्याची वेशभूषा ही सर्वात सुंदर असेल त्या 5 मुलांना प्रथम, द्वितीय, तृतीय, चौथा आणि 5वा क्रमांक देऊन गौरवण्यात येतं. या पाठीमागचा उद्देश असा आहे की बालमानापासूनच आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख मुलांना व्हावी. त्याचप्रमाणे त्यांचा मानसिक, शारीरिक आणि खास करून स्पर्धात्मक युगात ते टिकून राहावे. स्पर्धा कशी असते, प्रत्येक स्पर्धेत सहभागी कसं व्हायचं आणि यातून त्यांचा स्पर्धात्मक विकास कसा घडवून आणायचा, या पद्धतीने आणि या उद्देशानेच ही आषाढीची वारी आपण दरवर्षी काढतो. यावर्षी पालकांचा आणि मुलांचा प्रचंड उत्साह दिसून आला. सर्व पालकांचे, सर्व चिमुकल्यांचे आणि तसेच ज्या शिक्षक वृंदाने या कार्यक्रम यशस्वीसाठी मेहनत घेतली त्या सर्व शिक्षक वृंदाचं मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद.